नमस्कार, मी राजेंद्र उंजे. बेधडकपणे तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या दहीहंडीच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विषयी. मुद्दा सुप्रीम कोर्टाने पुन्हा स्पष्ट केला की 18 वर्षाखालील तरुणांना या दहीहंडीच्या सोहळ्यात सहभागी होता येणार नाही. आणि दुसरा मुद्दा स्पष्टपणे सांगितला की 4 थराच्या वर हंड्या आपल्याला उभारता येणार नाहीत. जे मानवी मनोरे आपण उभे करतो हे 4 थराच्या वर आपल्याला जाता येणार नाहीत. त्यामुळे 9 थराचा विश्वविक्रम केलेल्या दहीहंडी मंडळ इथेच मुंबईतला आहे. अशी अनेक मंडळं आहेत जी 8-9 थरापर्यंत दहीहंडीचा थरार उत्साह निर्माण करण्याकरता उभा केला जातो. मात्र कुठलीही दुर्घटना न होता, काही किरकोळ अपवाद वगळता प्रत्येक वेळेचे या दहीहंडीतला उत्साह नेहमी राहतो. त्यामुळे IBN लोकमत 18 वर्षाखालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत निश्चितपणे करत आहे. पण उत्साह राखण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी, सांस्कृतिक परंपरेतले आलेले हे पारंपरिक ठेवे जतन करण्यासाठी म्हणून आपण काही पावलं उचलणार आहोत की नाही याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. 3 मुद्दे आपले प्रामुख्याने चर्चेला असतील. पहिला असेल 18 वर्षांवरील तरुणांच्या सहभागामुळे दहीहंडीत 4 थरांचं बंधन हे अनावश्यक ठरतंय का. दुसरा मुद्दा असेल की दहीहंडीला संपूर्णपणे साहसी खेळाचा दर्जा द्यायला हवा आहे का. याची चर्चा फक्त दहीहंडी आली की त्याच्या आधी आणि झाली की दुसरे 4 दिवस इतकेच होते. त्याचं पुढं काय होतं याबद्दलही आपण बोलूया. आणि तिसरा मुद्दा असेल की थरांवरील बंधनामुळे दहीहंडीची सांस्कृतिक उंची कमी होईल का. या 3 मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत प्रताप सरनाईक आहेत, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. हे देखील गेल्या काही या निर्णयापासून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी ठाण्यामध्ये साजरी करतायत. संदीप ढवळे आहेत, जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहेत, ज्यांनी विक्रम केला, जागतिक विक्रम 9 थर रचण्याचा. आदिती जगदाळे आहेत, गोरखनाथ मंडळाच्या त्या पदाधिकारी आहेत. त्या आपल्याला सांगतील की या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या मतासंदर्भात काय त्यांचं म्हणणं आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम आणि राम कदम दहीहंडी पथकाचे ते प्रमुख आहेत, ते देखील आपल्यासोबत असणार आहेत. आणि ज्यांनी आज सरकारी वकील म्हणून सुप्रीम कोर्टात बाजू मांडलेत ते निशांत कातनेश्वरकर हे देखील आपल्यासोबत दिल्लीवरून आहेत. मी सुरुवात कातनेश्वरकर सर तुमच्यापासूनच करतो. आज नेमकी कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होताना कोणते मुद्दे समोर आले आणि कोर्टाने काय स्पष्टपणे म्हटलं. मी सर्वप्रथम याचा जरा पार्श्वभूमी देऊ इच्छितो या प्रकरणाची. 11 ऑगस्ट 2014 रोजी हायकोर्टाने काही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जेव्हा डिसाईड केले तेव्हा काही निर्देश दिले होते. 14 ऑगस्ट 2014 रोजी त्या निर्देशांना स्थगिती दिली होती सर्वोच्च न्यायालयाने. आणि जेव्हा मॅटर पुन्हा सुनावणीला आलं ऑक्टोबर 2014 मध्ये, तेव्हा फक्त असं ऑब्झर्व केलं की वरील स्थगितीनुसार आता हे मॅटर्स इन्फेक्च्युअस झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये आता काहीही डिसाईड करण्यासारखं राहिलेलं नाहीये. त्यानंतर दहीहंडी रुटीन पद्धतीने होत होती. पण यावर्षी मुंबई हायकोर्टमध्ये कंटेम्प्ट पिटिशन फाईल केले गेले. कंटेम्प्ट पिटिशनमध्ये जेव्हा हा मुद्दा आला की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश राहतात किंवा कसे, यावर स्टेट गव्हर्नमेंटनी असं हायकोर्टापुढे सांगितलं की आम्ही क्लॅरिफिकेशन घेऊ सुप्रीम कोर्टातून. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे अर्ज सादर केले होते आणि ऑर्डरचं क्लॅरिफिकेशन मागितलं गेलं होतं. आज त्यामध्ये सुनावणी झाली. मॅटरमध्ये 2014 साली जी याचिका डिस्पोज केली होती, म्हणजे संपवली होती, ती आज रिस्टोर केली, म्हणजे पुनर्जीवित केलेली आहे. हे अंतरिम आदेश आहेत. आपण असं म्हणू शकणार नाही की हायकोर्टचे निर्देश कायम झालेत. कोर्टाने आज अंतरिम आदेश दिले आणि ऑक्टोबर 2016 मध्ये आता हे मॅटर पुन्हा अंतिम सुनावणीसाठी ठेवले. आता यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की उंची जी आहे ती 20 फुटावर लिमिटेड केलेली आहे आणि गोविंदाचं वय जे असणार आहे ते मिनिमम 18 वर्ष असणार आहे. बाकीचे जे निर्देश होते की या खेळाला साहसी खेळ म्हणून तुम्ही ॲड करा. त्यानंतर ऑर्गनायझर्सनी तिथल्या लोकल अथॉरिटीला सगळे डिटेल्स द्यायचे आहेत गोविंदाचे. उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र, पत्ता, फोटो, त्यानंतर सर्व प्रकारची डिटेल्स. याला मात्र स्थगिती दिलेली आहे. आपण मूळ चर्चेकडे येऊया. प्रताप सरनाईक, काय तुमची प्रतिक्रिया. आता ही सगळी
कोर्टात झालेल्या काय सुनावणी आपण ऐकली? आताच राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडणाऱ्या वकिलांनी जी काही पार्श्वभूमी आहे ती योग्य प्रकारे आपल्याला सांगितलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे की आज अंतरिम निर्णय म्हणजे शेवटचा निर्णय काय झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या संदर्भातील निर्णय होईल, परंतु ह्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवामध्ये त्याचा काही फायदा होणार नाही हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे 20 फुटाची मर्यादा आणि 18 वर्षाखालील गोविंदांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही ही जी हायकोर्टाची गेल्या वर्षीची भूमिका होती ती कायम ठेवलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा काही मोजके मंडळ सोडले तर बहुतांश गोविंदाच्या आयोजकांनी दहीहंडीचा उत्सव साजरा केला होता, कारण हा आपल्या हिंदूंचा सण आहे, उत्सव आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे, ती जतन करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणि काही आयोजक करतात. गेल्या वर्षी आम्ही चालू केली आणि जवळजवळ 250 ते 260 गोविंदा पथकांनी हजेरी लावली. जय जवान सारखं गोविंदा पथक, ज्या गोविंदा पथकानं माझ्याच उत्सवामध्ये 9 थरांचा विश्वविक्रम केला होता, ते गोविंदा पथक सुद्धा आलं. त्यांना मी विनंती केली की बाबा न्यायालयाचा निर्बंध आहे आणि त्यानुसार तुम्ही 9 थर 8 थर रचू नका. आम्हाला खात्री आहे की तुम्ही 9 का 10 सुद्धा रचू शकाल, परंतु न्यायालयाच्या आदेशाची कुठेही पायमल्ली होणार नाही अशा रीतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही काय करू शकता याची कल्पना आम्हाला आहे, परंतु न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली कुठेही होता कामा नये अशा पद्धतीने तुम्ही थर रचा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने 20-22 फुटाची जी काही मर्यादा होती त्यानुसार त्यांनी थर रचले, सलामी दिली, आम्ही त्यांचा सन्मान केला आणि ते त्या ठिकाणावरून दुसरीकडे गेलेत. माझं हेच म्हणणं आहे की ही आपली संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं काम करतो आपण. जय जवान आहे, माझगाव आहे, शिवसाई आहे, अशा अनेक गोविंदा पथक आहेत. 2-2 महिने प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस केल्यानंतर 8 थर 9 थर ते लिलयात चढवतात आणि चढवून उतरवतात. महिला गोविंदा पथकाचं पण तेच आहे. पार्ले स्पोर्ट्स क्लब असू द्या, गोरखनाथ महिला गोविंदा पथक असू द्या, 5 थर 6 थर अतिशय चांगल्या प्रकारे लावतात आणि उतरवतात. त्यामुळे महिला गोविंदा पथकांना ह्या न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचं काही जास्त नुकसान होणार नाही, कारण ते 20 फुटापर्यंतच त्यांची जी मर्यादा असते, कारण मुलींची उंची ही कमी असते. एका गोविंदावर दुसरा गोविंदा चढल्यानंतर ती 3.5 ते 4 फूट ती उंची मोजली जाते आणि त्यानुसार 5 ते 6 थरांपर्यंत ती 20 फुटाची मर्यादा होते. किंवा कुणीही स्थानिक लोकल पोलीस स्टेशन किंवा इतर कोणी ही 18 फूटच उंची आहे का, 20 फूट आहे का, 19 फूट आहे का की 21 फूट आहे हे काही बघायला येत नाही. न्यायालयाचं असं मत आहे की उंचच्या उंच दहीहंडी तुम्ही थर रचता आणि ते थर रचल्यानंतर बालगोविंदांना त्याच्यावर चढवता आणि ते बालगोविंद त्यावरनं खाली पडतात, जायबंदी होतात, मृत्युमुखी पडतात. अनेक गोविंदांना फार मोठी इजा होते आणि त्यामुळे ही थरांची स्पर्धा नको म्हणून त्यांनी निर्बंध घातलेले आहेत. त्यांनी काय 20 फुटाची मर्यादा म्हणजे एवढे 4च थर पाहिजे किंवा 3च थर पाहिजे असं काही म्हटलेलं नाही आहे. काही मुंबई ठाण्यातले गोविंदा जे आहेत यांची खरोखर एवढी चांगली प्रॅक्टिस आहे. आजच मी संदीप ढवेशी जेव्हा बोललो त्यांनी मला सांगितलं की आम्ही 9 थर कालच प्रॅक्टिसला 9 थर चढून उतरवणं म्हणजे छोटी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या गोविंदाचे खरोखर प्रॅक्टिस करून चांगल्या प्रकारे कुठले शिस्तबद्ध रीतीने थर असतात, त्यांनी अजूनही घाबरून जायची गरज नाहीये. काही गोविंदा पथकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळी काळजी घेऊन पुढे ऑक्टोबर महिन्याची वाट बघणं गरजेचं आहे. गोविंदांमध्ये आणि आयोजकांमध्ये नैराश्याचं वातावरण जरी असेल तरी काळजी करायची गरज नाही. आम्ही उत्साह टिकवला पाहिजे, कारण ही आपली संस्कृती आहे, परंपरा ती कायम ठेवू. 11 लाख 15 लाख 25 लाखाच्या दहीहंड्या नसणार, परंतु येणाऱ्या प्रत्येक गोविंदांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या जी ताकद असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला आम्ही सलामी देऊ आणि त्यांना खुश करू, चांगल्या प्रकारचं त्यांना बक्षीस देऊ, जेणेकरून ते आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून वर्षभराचे जे तयारीचे कार्यक्रम असतात, कोणी ॲम्ब्युलन्स घेतं, कोणी रुग्णांना चांगल्या प्रकारे औषधं देतं, अशा प्रकारचे रक्तदान शिबिरं घेतं, अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जो निधी लागतो तो निधी संकलित करण्याचं काम हे गोविंद पथक करत असतात. पण त्यांना कुठेही आम्ही नाराज होऊ देणार नाही. त्या प्रत्येक गोविंदांची आम्ही काळजी घेऊ असं मी आयोजक म्हणून तुम्हाला विश्वासानं या ठिकाणी बिलकुल की सगळ्या गोविंदांची काळजी घेऊ असं तुम्ही म्हणताय. पण संदीप, काय वाटतं या निर्णयाबद्दल किंवा एकूण जे न्यायालयाने म्हटलंय की 20 फुटापर्यंत तुम्ही नेऊ शकता, पण 18 वर्षाखालील मुलांना तिथे सहभागी होता येणार नाही. 18 वर्षाखालील निर्णय हा स्वागतार्ह आहे असं मला तरी वाटतं. पण 20 फुटापर्यंत जी तयारी तुम्ही 9 थरापर्यंतची तयारी केलेली आहे, 20 फुटापर्यंत केलं तर मग उत्साहाचं हेच झालं, म्हणजे बंदच झाल्यासारखं आहे सण. 20 फुटापेक्षा आम्हाला उंची हवी आणि आम्ही आमच्या कॅपॅसिटीप्रमाणे घेतो. त्यासाठी आम्ही 2 महिने सतत सराव करतो. त्या सरावातनं
जेवढी जी काय मेहनत लागते आम्ही त्याच पद्धतीने खेळत आल्याने पुढे चालतोय. तर 18 वर्षाखालील जे आहे ते त्याचं स्वागत निर्णय आम्ही करतोच आहोत, पण उंचीची मर्यादा कुठेतरी थांबवावी असं आम्हाला वाटतंय. उंचीची मर्यादा थांबवली पाहिजे. नाही थांबवायची नाही, उंची वाढलीच पाहिजे. उंची वाढलीच पाहिजे. हो. जितकी वर जाईल तितकी अजून तुम्हाला ती उंची अजून वर न्यायची. हो. आता ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला वाट बघायला लागेल, पण आता मात्र या नियमानुसारच जायला लागेल. राम कदम, तुमची काय प्रतिक्रिया? कसं आहे राजेंद्रजी, की लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करण्याची प्रथा परंपरा नाही. स्वतःला आवडो किंवा न आवडो त्याचं स्वागतच करावं लागतं. त्यामुळे निर्णयाचं निश्चितपणे स्वागत. दहीहंडी साजरी करत असताना ज्या काही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या येतात, कोणाचा अपघात होतो, दुर्घटना घडते, कोण मृत्युमुखी पडतं, या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हे सगळ्या आयोजकांचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं तसंच मत आहे. याच्यामध्ये काही कोणाच्या दुमत असण्याचं कारण नाही. पण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आणि दुर्घटनाही घडू नयेत अशातला मधला सुवर्ण मध्य सर्वांना अपेक्षित होता. कोणत्या खेळामध्ये रिस्क नाही हो. साधं सायकल जरी तुम्ही चालवायला निघालात तरी सायकल चालवताना सुद्धा पडून मृत्युमुखी पडलेल्या अनेक घटना आहेत. तुम्ही गिर्यारोहण घ्या, माउंट एव्हरेस्टला लोक जातात हौशेनं, विमानातून लोक उड्या मारतात, त्याला स्काय डायव्हिंग म्हणतो, बंगी जम्पिंग करतात, उंचच्या उंच मोठ्या टॉवरवरून उडी मारतात लोक. प्रत्येक खेळामध्ये हे ॲडव्हेंचर आहे, धाडसी खेळ आहे, त्याला आपण खेळाचा दर्जा दिलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आता कार रेसिंग आपण पाहतो, रेसलिंग पाहतो, बॉक्सिंग पाहतो, क्रिकेटच्या याच्यामध्ये सुद्धा तो जो वेगाने येणारा बॉल आहे तो जर एखाद्या खेळाडूला लागला तो खेळाडूही मरू शकतो जागेवर, जागच्या जागी. आपण काय त्या समोरच्या बॉलरला म्हणतो की एवढ्या स्पीडमध्ये तुला बॉलिंग करता येणार नाही म्हणत असं आपण काय गिर्यारोहण थांबवलं का? नाही थांबवलं. आपण स्काय डायव्हिंग थांबवलं का? नाही थांबवलं. आपण समुद्रात लोक पोहायला जातात ते थांबवलं का? नाही थांबवलं. म्हणजे एका ठिकाणी आपण अशा प्रकारचे ॲडव्हेंचरस खेळ पाहतोय. पण हे मला पूर्ण मान्य आहे की जी लहान मुलं 2.5-3 वर्षाची वर चढत होती, किंबहुना त्याच गोष्टीमुळे आज ह्या आजच्या दिवसाला आपल्याला सगळ्यांना पाहावं लागतंय दुर्दैवानं, की ती मुलं वर चढता कामा नये. ते तुमचं आमचं सगळ्यांचं मत आहे. पण त्याच्या पलीकडे एक विशिष्ट वय आहे. 10-12 वर्षाचा मुलगा वर चढत असेल तर त्या मुलाला थांबवणं आणि लोक धाडसानं लोक थर लावतात. आता जसं प्रताप सरनाईक आमचे मित्र म्हणाले की सरावाच्या वेळेस 9 थर त्यांचे लागले. म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये हा खेळ म्हणून खेळला जातोय, पण आपल्याकडे त्याला रोखण्याचा प्रयत्न होतोय. उलट पक्षी त्याला ऑलिम्पिकमध्ये कसा प्रमोट करता येईल आणि सुरक्षितेच्या सुविधा देऊन कसं प्रमोट करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे होता. आपण आजार झाल्यावर, हाताला जर आजार झालाय तर आपण हात कापून टाकत नाही, आपण ती जखम कशी बरी होईल त्याचा विचार करतो. जर गोविंदा पथकामध्ये लहान मुलं समाविष्ट होत आहेत तर ती आपल्याला कशी कायद्यानं थांबवता येतील, त्यांना काही लायसेन्सिंग देता येईल का, मंडळांनी कंपल्सरी सुरक्षा बेल्ट वापरला पाहिजे, खाली नेट ठेवली पाहिजे, असं काही करता येईल का. तर अशा गोष्टींचा विचार होणं आवश्यक होतं. दुर्दैवानं तशा गोष्टींचा विचार झाला नाही. हा सरसकट खेळ बंद पडलाय. आता प्रताप सरनाईक करतील, मीही उद्या करीन, पण त्या करण्याला अर्थ काहीच उरणार नाही. जी मजा होती, जो गाभा होता, जो आत्मा होता, जी त्याच्यातली रंगत होती, मजा होती, सगळे निघून गेले. म्हणजे एकेकाळी लहानपणी मला आठवतंय जो भोंगा असायचा गिरणगावातला, तो सकाळी वाजला की आपण उठायचो, दुपारी वाजला की जेवायचो, संध्याकाळी वाजला की वडील येतील त्याची वाट आपण पाहायचो. आता सगळं ते काळाच्या पडद्या आड गेलंय. काही दिवसांनी तुम्हाला मीडियाला सुद्धा एकेकाळी मुंबईत अशी दहीहंडी व्हायची, अशा भूतकाळातल्या तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये क्लिप दाखवाव्या लागतील. अशा पद्धतीची वेळ येऊन ठेपले. म्हणजे उद्या भविष्यात जर मला दहीहंडी करायची असेल तर मला काय करावे लागेल, तर त्या दहीहंडीच्या ग्राउंडवर राम कदमनं केलेली अमुक दहीहंडी असं प्रदर्शन लावावं लागेल. त्याच्यामुळे आता जी दहीहंडी उरले ठीक आहे, नाममात्र उरले. जसं आमचे मित्र प्रताप सरनाईक करतात, ते नवनवीन वेगळं काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळं काहीतरी करतात, तो त्यांचा पायंडा आहे. मीही तसा घाटकोरमध्ये प्रयत्न करतो. अण्णा हजारेंशी माझं बोलणं झालंय. व्यसनमुक्तीचा संदेश देणारी दहीहंडी मी माझ्या घाटकोरमध्ये साजरी करतो. या निमित्तानं देशभरामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश जाईल असा माझा प्रयत्न आहे. बरोबर आहे की व्यापकतेनं करणार होतो. बरोबर. या सगळ्या मुद्द्याकडे राम कदम फक्त 1 मिनिटं घेतो, फक्त 1 मिनिटं घेतो. ज्या व्यापकतेनं करणार होतं, माझ्या घाटकोरवासियांची अपेक्षा होती की त्यांना सलमान खानला स्वतःला जवळून डोळे भरून पाहायचं होतं. त्या व्यापकतेनं मला घाटकोपरला नाही करता येणार.
मागच्या वेळेस मी शाहरुख खानला आणलं होतं, यावेळेस सलमान खानला यावं घाटकोरला असा माझा प्रयत्न होता. तर ती व्यापकता संपलेली आहे. आता फक्त जे स्वरूप त्याचं राहणार आहे ते अत्यंत असं छोटं स्वरूप राहणार आहे, इच्छा असून सुद्धा. कारण उद्या आता एखाद्या मंडळाने लावला, 5वा थर लावला, कोण जबाबदार आहे? त्या गर्दीत मी जाऊ शकतो का, सरनाईक साहेब जाऊ शकतात? कोणीच जाऊ शकत नाही आणि कुणाच्याच हातात नाही. कोर्टाचं कंटेम्प्ट होणार, आयोजकावर पण गुन्हे, गोविंदावर पण गुन्हे. तर त्याच्यामुळे झालेला निर्णय हा ठीक आहे, न्यायालयाचं स्वागत करावंच लागतं, पण झालेला निर्णय आयोजक म्हणून किंवा गोविंदा म्हणून अनेकांना तो पटलेला नाही, हे मान्य करावं लागेल. अनेकांना तो निर्णय फारसा पटला नसला तरी देखील स्वागत करण्याशिवाय आता पर्याय नाही असं राम कदम म्हणतायत. ताई, तुम्ही काय म्हणाल की ज्या प्रकारे आता हा निर्णय समोर आलेला आहे, आता दहीहंडी पुढच्या आठवड्यात आली? हो, दहीहंडी आता मी आहे महिला गोविंदा पथकाची. आम्ही नॉर्मली साधारण 5 थर, अगदी लावून लावून 5-5.5 थर. एक लिमिटेशन्स असतात महिला गोविंदा पथकाला की ह्याच्यावर आम्ही नाही लावू शकत. महिलांचे लिमिटेशन्स असतात किंवा मे बी एवढ्या वरपर्यंत मुलीला नाही चढवायचं, मुलीची जात आहे की पुढे काही झालं नाही झालं. जसं आता कदम साहेब म्हणाले की आपण काहीतरी प्रिकॉशनली केलं पाहिजे. ठीक आहे बा, 20 फूट म्हणजे मुंबईमध्ये लोक गोविंदा बघायला येतात की 9 थर लागलेत, 10 थर लागलेत असं बघायला येतात. एवढा मॉब असतो, ठाणा म्हणा किंवा घाटकोपर म्हणा, ह्यांच्या हांड्या बघायला खूप मॉब असतो. लोक आवर्जून बघायला येतात की 9 थर 10 थर. पण मग जेव्हा असं कळतं ना की या थरातलं कोणतरी पडलं, ऑन द स्पॉट मेलं. आम्ही बघतो, आता मी पण चुनाभट्टीत राहते, झाले 2-3 असे इन्सिडेंट्स झाले की घरी येईपर्यंत त्यांचा आनंदच मावळलेला असतो की ठीक आहे ते जिंकलेले असतात, 9 थर लावलेले असतात, 10 थर पण कुठेतरी त्या जो एक्सपायर झाला त्याची फॅमिली असते, तिथे कुठेतरी ते एक दुःख घेऊन रिटर्न येतात की भले आम्ही थर लावले, सगळं केलं, पण तरी आम्ही त्या एका माणसाला, आमच्याबरोबर आलेल्या माणसाला आम्ही तिकडे गमवून आलोय. हे कुठेतरी प्रिकॉशनरी म्हणून मे बी की 20 फूट की जिथून खाली पडल्यानंतर फक्त इंजरीज, जीव नाही जाणार कोणाचा. कारण आतापर्यंत कसं आहे की 8व्या-9व्या थराला फार लहान मुलं चढवली जातात आणि लहान मुलं चढवल्यामुळे असं होतं की त्यांच्या आई वडिलांच्या मनात पण धाकधूक असते की उतरेपर्यंत, तेवढ्या 9व्या थरावरनं ते बाळ खाली उतरेपर्यंत धाकधूक असते की बाबा काय होतंय, माझ्या बाळाचं होतंय की नाही, व्यवस्थित उतरेल की नाही. 2-3 वेळा असे इन्सिडेंट झाले की खालचे सगळे तर खाली कोसळले आणि तो बालगोपाळ त्या हंडीलाच लटकतोय. भीती असते ती एक. त्या इंजरीज ज्या होतात त्यांना लाईफ टाईम असतात. मे बी काय तुटतं फुटतं, त्या लाईफ टाईम त्यांना ते एक तो आनंद कुठेतरी मावळला जातो त्या गोष्टीमध्ये. त्या गोष्टीमुळे कुठेतरी आनंद मावळला जातो. संदीप, काय म्हणाल तुम्ही? ह्या काळजी कशी आता ताईंनी व्यक्त केली, ही काळजी कशी घेतली पाहिजे? काळजी तर घ्यायलाच हवी. सर्वप्रथम की हा खेळ साहसी आहे आणि जर साहस प्रत्येक खेळात नसेल तर त्याला बघून पण फायदा नाहीये. आणि मग त्याच्यात मी तर सांगेन की कोणी उतरूच नाही. आपण प्रिकॉशन्स बघू शकतो. आता ताईंनी सांगितलं की 9व्या थरावर लहान बाळ चढतं. तुम्ही आमची हंडी चेक करू शकता की वय वर्ष 12 वरील मुलगा आहे आमच्याकडे, 14 वर्षाचा मुलगा आहे आणि तो ग्राउंड पासून टॉप पर्यंत जातो. त्यासाठी आम्ही 2 महिने कडक सराव करतो. असं नाही की आज उठलो ना आम्ही लगेच 9 लावले. प्रत्येक दिवशी आम्ही चांगला वॉर्मअप घेतो, चांगला व्यायाम करतो, त्याच्यानुसार आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जातो. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन्सला हव्यात, म्हणजे जसं ॲम्ब्युलन्स आहे किंवा दुसरं काही सेफ्टी बेल्ट आहे किंवा रोपलिंग आहे, ते सगळं लावायला हवं. त्यांनी सराव केला तरी सर्व म्हणजे उत्तम आहे. पण जर असे बोलले आपण खेळूच नाही आणि थर लावूच नाही तर त्यात मला वाटत नाही, कारण हा खेळ थरारभाव त्याच्याशिवाय मग दिसणारच नाहीये. ॲग्री. कसं असतं की थर तुम्ही लावता, तुम्ही तेवढे प्रिकॉशन्स घ्या. म्हणजे आपल्या मुंबईत एवढे थर बघायला लोक खास लांबून लांबून येतात. 9 थर 10 थर जय जवान मी माहिती आहे, मी बघितलंय की इतके इझिली ते लावतात, इतकं छान लावतात ना ते पिरॅमिड टाईप. पण ते एक इंजरीज झालेली असते, एक ॲक्सिडेंट ज्याने ते एक कॅरी फॉरवर्ड होतं की अरे रे असं नव्हतं, नको व्हायला पाहिजे होतं. इंजरीज म्हणजे मी सांगेन कसं आहे की बाईक रायडिंग वगैरे करताना किंवा ट्रकवर बसून असे इंजरीज झाले असतील, पण दहीहंडी थरात खेळताना मृत्युमुखी पडलेला असा एकतरी व्यक्ती आम्हाला दाखवा. असं झालंच नाहीये. खाली पडून झालेत साहेब. मी चुनाभट्टीत यांचं होतं, प्रेमनगरवाले आहेत किंवा अंबिका आहे की 2 दिवस हॉस्पिटलमध्ये तो मुलगा मेला, पडला खाली. कसं असतं, मॉब असतो
पण त्या मॉबने त्यांना तेवढं झेलायचं पण असतं. 20 फुटाच्या वर गेल्यानंतर तो ज्या स्पीडने खाली येतो, माणसं थोडी मागे सरकली तो खाली जातो. इंजरीज असतात त्या. ज्या मंडळाची जेवढी क्षमता असेल त्यांनी तेवढीच थर लावावे, ज्यांच्याकडे जेवढी लोकसंख्या असेल म्हणजे संख्या असेल खेळाडूंची त्यांनी तेवढीच खेळावे. माझगावची ताडवाडी येते, बघितलं मी 2-2 3-3 ट्रक 5.5 करते, मग तुम्ही पण 5 थरच लावा, 5.5 नकाच लावा. नाही 5.5 आम्ही फक्त ट्राय करतो, कारण Try करताना मुलीला मग वर शेवटी ते साहसच झालं चढवायचं. ना. हं, साहसच आहे हे, साहसच आहे. मग ते आपण साहस नाही. टिकलं पाहिजे. हा हो, साहस टिकलं टिकलं पाहिजे. टिकलं पाहिजे. थरार झाल्याशिवाय कोणी कळणार आपण काय खेळतोय ते. प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या पाहिजेत त्याच्यासाठी एवढ्या, की असं नाही झालं पाहिजे की ठीक आहे 9 थर आम्ही लावतोय, फुल्ली लावतोय आपण, ग्राउंड मध्ये लावतोय, प्रॅक्टिसला लावतोय, पण जे ऍक्सिडेंट होणार असतो तो सांगून होत नसतो. तो त्या पर्टिक्युलर वेळेस झाला की मग काय, ज्याचा होतो ऍक्सिडेंट तो सफर होतोच ना, त्याच्याबरोबर पण त्याची फॅमिली सफर होते. याच मुद्द्यावर आयोजक म्हणून मला नाही, तुम्हाला एक विचारायचं गोष्ट आहे मी की ही तुम्हाला- काळजी कोणी घेतली पाहिजे? आता आयोजकांनी म्हणजे खरं गोविंदा तर पथक ह्या उत्सवाच्या माध्यमातून ठाणे मुंबईतले आणि महाराष्ट्रातले तमाम गोविंदा पथक म्हणजे महिला गोविंदा पथक, पुरुष गोविंदा पथक ह्या मुद्द्यावर तरी एक झालेले दिसले. पण ह्या ठिकाणी मला चित्र फार जरा वेगळं दिसतंय. तुम्हाला मी सांगतो ही वस्तुस्थिती आहे. संदीप ढवळेंनी सांगितलं ह्यात चुकीचं काही नाहीये. बघा कसं असतं, काही 5-50 गोविंदा एकत्रपणे जमले की त्यांना असा कॉन्फिडन्स वाटत असतो की नाही आम्ही गेल्या वर्षी 4 लावले, ह्या वर्षी 5 लावलेत, पुढल्या वर्षी आम्ही 6 लावू. परंतु त्या 6च्या भानगडीत न पडतात ते 5 वरनं डायरेक्ट 8 वर जाण्याचा प्रयत्न करतात. जे 2-2 महिने 3-3 महिने प्रॅक्टिस करतात आणि सराव करून ते त्या स्टेजला पोहोचलेले असतात 8 आणि 9 थरांना. काही मुंबईतले मोजके गोविंदा पथक आहेत, म्हणजे मी तर सांगेल की 15 ते 20 असे गोविंदा पथक आहेत की ते खरोखर सराव करून 8 थरांपर्यंत पोहोचू शकतात. पण सराव न करता येणारे पण काही पथकं असतात. आणि 3 गोविंदा पथक असे आहेत की ते 9व्या थरापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे शिवसाई आहे, जय जवान आणि माझगावचं ताडवाडी आहे. ह्या 3च गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी दिलेली आहे. त्यापेक्षा काही जे गोविंदा पथक आहेत मग त्यांनी केले ना, मग आपण सुद्धा करायला हवे. आणि ही स्पर्धा त्या कोर्टाला न्यायालयाला हस्तक्षेप करण्यामागची हीच भूमिका आहे. शेवटचा 7वा 8वा 9वा थर 8 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाचा मुलगा, 4 वर्षाचा मुलगा अशा पद्धतीनं 3 एक्के चढवले आणि त्या ठिकाणी अपघात झाले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अपघात झालेले आहेत, किंबहुना असे अपघात झालेले आहेत की ते अजूनपर्यंत अंथरुणावरनं बिचारे गोविंदा उठलेले नाही. गेल्या 7-7 8-8 वर्षापासून कित्येक जण मृत्युमुखी पडलेले, काही त्या थरावरनं कोसळून मृत्यू पडलेले आहेत. पण काही जास्त प्रमाण जे आहे ना ते ट्रकवर वायरला लटकून किंवा दारूच्या नशेमध्ये वगैरे भांडणं करून मारामाऱ्या करून वगैरे मृत्युमुखी पडलेल्यांच्या घटना सुद्धा जास्त आहेत. परंतु त्या ठिकाणी थरावरनं पडून मृत्युमुखी पडलेल्यांची गोष्ट फार कमी आहे. माझं एकच म्हणणं आहे, न्यायालयानं हे निर्बंध का घातले? कारण ह्या उत्सवाचं रूपांतर इव्हेंटमध्ये झालं होतं. थरार तो जो बघायला लोक यायची, हे आपल्या जीवाशी झगडत होते, करोडो लोक ते बघत होते. ज्या वेळेस शेवटच्या 8व्या 9व्या थरावर जो गोविंदा चढायचा, छोटा गोविंदा असायचा, आम्ही आयोजक असताना सुद्धा आम्हाला धास्ती वाटायची. राम कदम सुद्धा आहेत माझे मित्र, ते सुद्धा फार मोठे आयोजक आहेत. 25-25 लाखाच्या अपेक्षेनं अनेक गोविंदा पथक यायचे, त्यांची तयारी नसताना सुद्धा 8-9 थरांचा प्रयत्न करायचे, अपघात व्हायचा आणि त्यामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. अजूनही वेळ गेलेली नाही. 600 क्रीडा प्रकाराचा समावेश राज्य शासनाने केलेला आहे. न्यायालयाने जे निर्बंध घातलेले आहेत ते फक्त त्या उत्सवाच्या दिवसापुरतेचे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं 364 दिवस आपल्याकडे आहे ना. काही गोविंदा पथकांनी जे खरोखर प्रॅक्टिस करतात त्यांनी ह्या देशाचं नाव रोशन करायला ऑलिम्पिकमध्ये जायला काय हरकत आहे? कबड्डी सारखा जर एखादा खेळ साहसी खेळ म्हणून आपण म्हणतो आणि त्याची प्रो कबड्डी जर होऊ शकते, प्रो गोविंदा का होऊ शकत करूया ना. हे जे तुम्ही मुद्दे उपस्थित केले याच मुद्द्यावर मला ब्रेक नंतर चर्चा करायची की हे जर समजा सगळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती साहसी खेळ असलेले एक खेळ म्हणून आपण स्वीकारत असू, तर मग दहीहंडी हा खेळ म्हणून आपण का स्वीकारत नाही आणि साहसी प्रकारामध्ये त्या गोविंदाला उभं का करत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर याच्याविषयी चर्चा करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षकांच्या 3 मोजक्या निवडक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या आपण घेऊ आणि परत चर्चेला सुरुवात करूया. सचिन आहेरकर आहेत, ते म्हणतात की खेळ उत्सवात मानवी जीवावर आघात होत असेल तर त्यात परिवर्तन नक्की आवश्यक आहे. नितीन जैन आहेत,
ते म्हणतात की 18 वर्षाखालील मुलांचा सहभाग नकोच, पण यासाठी न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा सरकारचा हस्तक्षेप महत्त्वाचा ठरला असता. आणि दत्ताराव घुगे आहेत, ते म्हणतात की घातपात किंवा अपघाताची जबाबदारी सरकारवर न टाकता लोकांनी स्वतः स्वीकारल्यास कोणत्याच बंधनाची गरज नाही, म्हणजे आपली नियमं आपणच पाळली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा हाच मुद्दा राम कदम, की साहसी खेळाचा दर्जा, मागाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता बोलता बोलता, की आम्हाला तलवारबाजी चालते ऑलिम्पिकमध्ये, आम्हाला घोडेस्वारी चालते, आम्हाला कबड्डी चालते, आणि यासारखे सगळे साहसी रग्बी असेल यासारखे साहसी खेळ आम्हाला चालतात, मग दहीहंडी सारख्या या खेळाला साहसी दर्जा का नको? निश्चितपणे याला खेळाचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून सातत्यानं प्रताप सरनाईक असतील, मी असेन, आमचे बरेच मंडळी आम्ही आग्रही होतो आणि यावेळेस सरकारनं तशी सकारात्मक भूमिका घेतली देखील त्याला खेळाचा दर्जा देण्याच्या संदर्भात, ते आपल्याला माहीत असेल. आता प्रताप सरनाईक साहेब तर स्वतः या खेळाचे एवढे प्रेमी आहेत आणि मी देखील स्वतः, त्यांनी तर 26 तारखेला त्यांचं कान्हा नावाचं चित्रपट येतं, त्यांच्या मुलांनी पूर्वेश सरनाईकनी ते काढलेलं चित्रपट आहे. आता गोविंदाने कान्हा चित्रपटच बघून लोकांना गोविंदाची मजा घ्यावी लागेल की काय 26 तारखेला असं वाटतंय. पण मूळ मुद्द्याकडे येत असताना एक मला या ठिकाणी नमूद करावं लागेल की आपण कधी कधी एखाद्या गोष्टीवर उपचार न करता, मुळाशी जाऊन उपचार न करता फांद्या छाटण्याचं काम करतो की काय, अशा प्रकारचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्मेल येतो. मी हे मत आयोजक या नात्यानं मांडतोय, त्याच्या वेदना त्याचं दुःख आयोजक म्हणून मला निश्चितपणे आहे. मी आज काही प्रवक्ता म्हणून बोलत नाहीये. गंमत अशी आहे की आपल्याला अनेक गोष्टी अशा करता आल्या असत्या की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला ती लहान मुलं जी येतात त्यांना आपल्याला रोखता आलं असतं. जसं मगाशी संदीपने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली, 12 वर्षाच्या पुढची मुलं रोखता आलं असतं आपल्याला. खाली जी 3-4 वर्षाची मुलं येतात ती, आपल्याला जे अपघात होतात त्याच्यावरही आपल्याला काहीतरी उपाययोजना करता आली असते. त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो असतो. पण थोडंसं जरा गोविंदांचं पण चुकलं. काही गोविंदांनी इतकी लहान लहान मुलं उतरवली की त्याच्यामुळे ते दिसताना अत्यंत चुकीचं दिसलं आणि त्याचं कोणी समर्थन करणार नाही. दुसऱ्या दिवशी जे अपघात झाले, वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या, त्याच्यामुळेच या एकंदरीत गोष्टीने जो पेट घेतला आणि त्याच्यामुळे मग याचिका करते हायकोर्टात गेले, मग कोर्टातून मग त्याला आता ही बंदी आली, असा सगळा तो प्रवास झालाय. पण अजूनही एक आशादायी दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, अजूनही याच्यामध्ये भले या दहीहंडीच्या वेळेस नाही पण नंतर जी 16 ऑक्टोबरला तारीख आहे त्यावेळेस याच्यामध्ये सकारात्मक बदल झाले पाहिजेत. कारण साहस हा जीवनाचं एक अंग आहे. आता समुद्रामध्ये अनेक लोक पोहतात. आमचे मित्र शैलेश धैर्यवान ते खाडी, समुद्राच्या खाडीमध्ये ते जवळपास अलिबाग पासून कुलाब्यापर्यंत पोहत आले. आता आणि भरतीच्या वेळेस आले. किती जीवघेणा आहे. पण जीवघेणा याच्यामध्ये अत्यंत त्यावेळेस त्यांचं वय 12-15 वर्षाचं होतं. त्या वयात त्यांनी ते केलं. अनेक मुलं करतात असं, धरमतरच्या खाडीत पोहतात. तर त्याच्यामुळे साहस हा जीवनाचा अंग आहे. त्याला आपल्याला पूर्णपणे रोखता येणार नाही. उलट पक्षी आपण साहसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण प्रोत्साहन देत असताना एखाद्याचा जीव जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि ती आपल्याला या निमित्ताने घेता आली असती. पण या वर्षीचा जो गोविंद आहे हा निश्चितपणे सगळ्यांची निराशा करणारा आहे. यावेळेस किती प्रताप सरनाईक करू देत, मी किती करू देत, अण्णा येतील, अण्णा व्यसनमुक्तीचा संदेश देतील, सलमान खान घाटकोपरला येणार होते, त्यांचं येणं आता टळलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी होतील. तो दिवसही निघून जाईल. पण त्यातली जी मजा होती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की जेवण झाल्याच्या नंतर जर जेवणात जर गोड नसेल तर त्या जेवणाला तसा काही अर्थ उरत नाही. जेवणात मीठ नसेल तर त्या जेवणाची चव निघून जाते. तर दहीहंडीच्या खेळातली खरी चवच निघून गेली. म्हणजे आज दुपारपासून मी अनेकांशी बोलतोय, अनेकांचे फोन येत आहेत. 2-2, 3-3 महिने लोकांनी सराव केलाय आणि इथे कोण काय फोर्स करतं का, आग्रह करतं का, हे चढवर असं कोणी म्हणतं का? नाही म्हणत. स्वतःहून खेळतात, आवडतं म्हणून खेळतात, पैसे मिळतात म्हणून कोणी खेळत नाही. पैसे हा एक भाग झाला, बक्षीस हा एक भाग झाला साहेब. लोकांना आवडतं. अहो एखाद्या जाहीर सभेला 50-60 हजार लोक बसेस पाठवून सुद्धा जमत नाहीत. पण माझ्याकडे सरनाईक साहेबांकडे तुम्ही पहा, दिवसभरात 5-5, 6-6 लाख लोक येतात. कसे येतात? स्वतःच्या आवडीनं येतात ना. आणि त्या ठिकाणी उभं राहायला जागा नसते, मुंगी शिरायला जागा नसते. अशा स्थितीमध्ये आवडीनं त्या ठिकाणी तासनतास उभं राहून तो खेळ पाहतात. म्हणजे पाहणाऱ्याला देखील आवडतो, खेळणाऱ्याला देखील आवडतो. फक्त मुद्दा एकच होता की लहान मुलांचा अपघात होतो, हा एकच मुद्दा होता ना. त्याच्यावर आपण रेमेडीज काढू शकतो ना. जग एवढं पुढे गेलंय.
अहो आता विमानातून लोक उड्या मारतात, त्यालाही खेळ म्हटलंय, त्यालाही स्काय डायव्हिंग म्हटलंय, मोठ्या टॉवरवरून उड्या मारतात, त्यालाही आपण बंगी जम्पिंग म्हणतो, त्याच्यावरही आपण रेमेडीज काढल्यात. तर याच्यावरही रेमेडीज निघू शकतात. अशा प्रकारची सकारात्मक भावना माझी आहे आणि माणसाने कायम आशादायी राहावं. जसं मगाशी मला एकाने प्रतिक्रिया विचारली की आजच्या निर्णयावर तुम्ही काय भाष्य कराल, ते हिंदीतलं एक गाणं आहे, कहाँ गए ओ दिन. अशा प्रकारचे दिवस या गोविंदावर येऊ नयेत आणि सकारात्मक ठीक आहे, सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आपण सगळेजण करू शकतो. पण या म्हणजे कसं आहे की राम कदमनी सांगितलं की प्रत्येक जण आज आशावादीच आहे. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आशावादीच होतो. आम्हाला वाटलं होतं की निश्चितपणे सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला म्हणजे सगळ्या गोविंदांना न्याय मिळेल, 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही, ह्या मताशी आम्ही सुद्धा सहमत होतो. परंतु उंचीची मर्यादा राहणार नाही, त्यामध्ये शिथिलता येईल याचं आम्हाला खात्री होती. ते घडलं नाही, याचं दुःख आज होत आहे. परंतु तरीही सुद्धा राम कदम म्हणाले आम्ही आशावादी आहोत. 16 तारखेला राज्य शासनाच्या वतीनं मी आहे, राम कदम आहे, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू की अजून चांगली वकिलांची फौज उभी करा आणि त्यामध्ये तुम्ही अटी घाला की जी गोविंदा पथकं, जी गोविंदा मंडळं ज्यांना सरावामध्ये 7 थर 8 थर रस्ता येतात, अशाच गोविंदा मंडळांना, गोविंदा पथकांना ती सलामी करायला परवानगी द्यावी अशी अट तुम्ही घाला. म्हणजे सरसकट सगळ्या गोविंदांना नको, ज्यांची तयारी नसते, तयारी नसताना 5-6 थर लावायचा प्रयत्न करतात, त्यांना परवानगी नका देऊ. परंतु जे खरोखर खेळाडू आहेत, ज्या खेळामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, बिचारे पहिला गोविंदा गेल्यानंतर दुसरा दहीहंडी उत्सव कधी येतो याची वाट बघत असतात. बरोबर. आणि ते करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागतात. मुंबई ही मराठमोळ्या जी मुलं आहेत, आमची गोविंद आहे, ती प्रामुख्याने मराठमोळी आहेत. दिवसभर सकाळी 7-7:30ला नोकरीला जाऊन बिचारे संध्याकाळी 7-7:30ला येतात. आल्यानंतर पहिलं जर कुठलं काम करत असतील तर ते हातपाय धुवून आधी सरावाला जातात. आणि अशी मुलं गोविंदाची आहेत. 5 ते 6 लाख लोक एका ठिकाणी गर्दी करतात. म्हणजे लोकांनाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याचा निदान कोर्टानं कुठेतरी विचार करावा आणि आम्ही दोघे मिळून आणि आमचे सगळ्या लोकप्रतिनिधींना, सर्व लोकप्रतिनिधी घेऊन आम्ही आशिष शेलार आहेत, बाकीचे एकनाथ शिंदे आहेत पालकमंत्री, ते सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी करतात, राजन विचार आहेत, रवी फाटक आहेत, अनेक गोविंदा जे लोकप्रतिनिधी आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना साकडं घालू की 16 तारखेला एक चांगल्या वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही द्या. आम्हाला 18 वर्षाखालील बिलकुल आमची हरकत नाही, परंतु जी मर्यादा तुम्ही ठेवलेली 20 फुटाची, त्या मर्यादेमध्ये शिथिलता आणा आणि अटी घाला, जेणेकरून अपघात होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने सगळे उपाययोजना करायचं आव्हान किंवा ते कायदा जरी केला किंवा अटी जरी घातल्या तरी आम्हाला त्या मान्य आहेत. त्या मान्य असतील. पण आता जे आता दृश्य बघतो संदीप, आपण कदाचित तुमच्या मंडळाचीच असतील, तुमच्याच मंडळाची दृश्य आहेत, 9 थराच्या जवळपास तुम्ही जाण्याचा प्रयत्न इथं करताय. याच्या आधी देखील आपण स्पेनची दृश्य पाहिली होती, आपण ती पुन्हा पाहूया एकदा. स्पेन मधले सगळे जे कॅसलर्स आहेत हे येऊन आपल्या इथं देखील काय सराव करतात किंवा त्यांचा तिथे सराव सुरू असलेला स्पेन मधला ती दृश्य आपण आता बघतोय. हे शिस्तबद्ध पद्धतीने होतं. तुम्ही जे केलेले थर होते तेही शिस्तबद्ध पद्धतीने चाललेत. मग नेमकं आपण कुठे कमी पडतोय म्हणून अशी भूमिका घ्यायला पुढे येत आहेत काही याचिकाकर्ते असतील, काही लोक असतील. नेमकं काय होतंय आता तुम्ही बघा, ते पण सराव करतायत आणि ते येऊन तिथे त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये संदर्भ देत आहेत की आम्ही या मंडळाचे थर पाहिले आणि आम्ही 9 थरापर्यंत गेलो. कदाचित त्यांनी लावले नसतील. मग आपण काय केलं पाहिजे जर जागतिक पातळीवरती हे खेळ खेळले जात आहेत आणि आपण बंधनात राहतोय? याचिकाकर्ते जे आहेत ना, मला असं वाटतं की त्यांनी कदाचित हा खेळ जवळून पाहिलेला नाहीये किंवा 2 महिन्याची मंडळ सराव करतात ते पाहिलं नसेल. आणि मी कसं आहे ना की स्पेन जो देश आहे त्या स्पेनच्या देशामध्ये त्यांच्याकडे वर्षभर हा खेळ चालतो आणि आम्ही सगळे म्हणजे कामगार वर्गातली मुलं आहोत. 2 महिने आम्ही आमचा वेळ काढतो, वर्षातून एकदा खेळतो. हा, आणि आम्ही आमचा वेळ काढून हे आमची युनिटी बनवतो की आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे. आता ह्या खेळामध्ये चिली देश आहे, ब्राझील आहे, परत आता चायना देश देखील आहे, इंडिया पण आहे. कदाचित हा गेम ऑलिम्पिकमध्ये पण खेळला जाईल. आपल्या इथे फक्त दहीहंडीच्या दिवशी थर बघतात, टाळ्या वाजवतात, निघून जातात. पण आमचं एक स्वप्न आहे की आम्ही देखील आमच्या भारत देशासाठी खेळावं. आणि हा मगाशीच आम्ही खेळांचा उल्लेख केला आता सुरुवातीला की जिकडे ऑलिम्पिकमध्ये आता दीपा कर्माकरचा आपण बघितला, तोही अत्यंत साहसी खेळ आहे. तिथे देखील जीवाला धोका आहे, नाही असं नाही, पण तो खेळ म्हणून आपल्याला मान्य आहे आणि तो थरार म्हणून आपण प्रत्येक जण मनाचा जो काळजाचा ठोका आहे तो थांबवतो आणि तो बघत राहतो. हा एक प्रकार. तलवारबाजीमध्ये तुम्ही हातापर्यंत पूर्ण नखशिकांत अंगाला सगळ्या चिलखतासारखे वेश परिधान करून तुम्ही करता का तर इजा होऊ नये म्हणून. पण इथे देखील आपण ती काळजी घेतली तर आपल्याला कुठेच काही अडचण येणार नाही. इथे आपण तसे प्रयत्न केले पाहिजेत की नाही? हो, नक्कीच. आणि आम्ही ते प्रयत्न चालू ठेवतो. 2 महिने आम्ही तेच करतो.
आणि आयोजक देखील आताचे सगळेच आयोजक आहेत ना ते सगळे प्रिकॉशन्स बाळगून आहेत. म्हणजे ॲम्ब्युलन्स आहेत, सेफ्टी बेल्ट्स आहेत, रोप लावणं आहे किंवा खाली गाद्या किंवा मऊ काहीतरी ठेवून त्याच्यावर थर लावले जातात. पण माझं बोलणं असं आहे की जे ॲक्सिडेंट होत आहेत ते शेवटच्या 10 दिवसाला येऊन मंडळ उभं करतात, 20-25 जण जमतात, जमलं तर मग कुठेतरी थर लावायला जातात, पडतात आणि मग त्यातनंच मग पुढे मग दाखवलं जातं की अमुक अमुक गोविंदा जखमीने असं झालं आणि तसं झालं. तर आमचं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही जे 2 महिने मंडळात सराव करतात ते चांगल्या प्रकारे करतात, सराव ते त्या दाखवण्यात यावं. आणि याचिकाकर्त्यांना खरंच विनंती आहे की तुम्ही पहिलं आम्हाला निदान विश्वासात घ्यायला होतं. तुम्ही याच्या चांगल्या प्रकारे चांगली याचिका सगळ्यांशी चर्चा करून मग तुम्ही याचिका करायला हवी होती, पण ते तसं नाही झालं. आता बघायला गेलं तर दिवसातनं आपल्या ट्रेनला 10 लाख लोक प्रवास करतात. ते काय साहस नाही काय गर्दीत घुसणं. दिवसाला 10-20 माणसं हार्बर म्हणा, सेंट्रल म्हणा, तिन्ही लाईनीमध्ये माणसं मरतात. मग त्याच्यासाठी तुम्ही याचिका का दाखल करतात? तिथे पण बघा ना तुम्ही. असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत नाहीयेत. नको तिकडे आपल्या हिंदू सणावर डायरेक्ट बंदी आणताय. म्हणजे 20 फूट म्हणजे बंदीच झाली. मग आम्ही करायचं काय? पण आता पुढच्या निर्णयाची तरी वाट बघावी लागणार आहे. आणि न्यायालयामध्ये कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सगळ्या आयोजकांनी घेणं गरजेचं आहे. काही आयोजक तर मैदान सोडून पळालेले आहे कारण त्यांना उत्सवापेक्षा जास्त इव्हेंटवरच त्यांचं लक्ष होतं. म्हणजे मला खेदानं सांगावंसं वाटतं की मी गोविंदा आणि माझी सुरुवात गोविंदातनं झालेली आहे आणि मी गोविंदाचा आता एवढा मोठा लोकप्रतिनिधी झालो आणि ते मैदान सोडून जर पळत असतील, मगाशी संदीपने सांगितलं, राम कदमांनी सांगितलं, ही आपली हिंदूची संस्कृती आहे आणि हे हिंदूंचे सण बंद करता येणार नाही. न्यायालय काय कुणालाही बंद करता येणार नाही आणि आपली ही मराठमोळी परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आपलं जपण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही केलं पाहिजे. गेल्या वर्षी राम कदमनी मोठ्या प्रमाणात नाही केली, परंतु त्यांनी हंडी बांधली. भले 101 रुपयाची हंडी असू द्या, परंतु ते बांधायला पाहिजे. त्यांनी 4-5 मुलांना त्या ठिकाणी बोलवलं, अतिशय चांगल्या प्रकारे सांस्कृतिक पद्धतीने साजरी केली. और दहीहंडीचा उत्सव हा काय थरांचा थरारच नसतो ना. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा साजरे करू शकता. तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जर त्या उत्सवाचा फायदा करून घेत असाल तर ते चुकीचं आहे. न्यायालयाचं उत्सव तेच मत आहे, जनतेचंही तेच मत आहे. निदान मला असं वाटतं की ह्या उत्सवामध्ये जेवढं आतापर्यंत राजकारण आणलं तेवढं राजकारण ठीक आहे, परंतु ह्या पुढे राजकारण न आणता गोविंदांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त फायदा कसा होईल आणि या खेळाचं रूपांतर मोठ्या स्वरूपात कसं होईल, यांना आपण ऑलिम्पिक पातळीपर्यंत कसं पोहोचू शकू, तो दर्जा कसा मिळेल यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी बघणं गरजेचं आहे. मी मगाशी राम कदम म्हणाले ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोविंदा म्हणजे दहीहंडीवर मी चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली आणि तो चित्रपटामध्येच दाखवलेला आहे की ह्या दहीहंडीपर्यंत किंवा तो गोविंदा त्या थरांची मर्यादा ओलांडण्यापर्यंत त्याला काय काय भोगावं लागतं ते त्या चित्रपटात दाखवलं. तो 26 तारखेला रिलीज होता. योगायोगानं 25 ला दहीहंडीचा उत्सव आणि दुसऱ्या दिवसी तो रिलीज होता. त्यामुळे त्यातला तो थरार सगळा पाहता येईल आपल्याला. राम कदम, तुम्हाला काय म्हणायचं होतं? काय नाही, आता कान्हा चित्रपटामध्ये नाईक साहेबांनी किती थर दाखवलेत मला माहित नाही. आता 26 तारखेला कान्हा जेव्हा रिलीज होईल त्यावेळेस कळेल. पण एक पहा की जर रस्त्यावर जे अपघात होतात त्या रस्त्यावर दरवर्षाकाठी 4.5 लाख ते 5 लाख अपघात होतात. हे आकडे आहेत. त्याच्यामध्ये 1.5 लाखाच्या वर लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे युद्धात सुद्धा एवढे लोक मृत्युमुखी पडत नाहीत आणि 2-2.25 लाख लोक हातपाय गमावतात वगैरे असे हे आकडे आहेत. आपण काय रस्त्यावरचं बंद करतो का, वाहतूक बंद करतो का? नाही करत ना. आपण त्याच्यावर मार्ग शोधतो, पर्याय शोधतो. तर त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीवर माणसानं अडचणी आल्या की त्याच्यावर मार्ग शोधला पाहिजे. त्या पूर्णपणे बंद करणं हा काही त्याच्यावरचा उपाय नव्हे. ही माझी स्वतःची मानसिकता आहे आणि अर्थात ही सगळ्यांचीच मानसिकता असेल. आणि ज्या याचिका करते आहेत त्या कधी कुठल्या गोविंदावर चढल्यात का हो? कधी कुठला गोविंदा जाऊन मैदानावर पाहिलाय का हो? एका चॅनलवर होत्या माझ्यासोबत, विचारलं मी त्यांना, तर उत्तर त्यांच्याकडून काहीच नाही आलं, गप्प बसल्या. तर त्याच्यामुळे मला चुकीच्या अर्थानं कोणी घेऊ नये. पण कधी कधी याचिका करत असताना की जी लोक ज्यांच्या रक्तामध्ये गोविंदा भिनलेला आहे, आता मी गोविंदा माझ्यासाठी अतिशय एक वेगळं त्यातला आनंद, एक वेगळी गोविंदा म्हटलं की माझ्या अंगावर शहारे येतात. दहीहंडी म्हटली की मी 2-2 महिने आधीपासून तयारी करायला लागतो. तीच गत अनेकांची आहे. आम्हाला काय वाटलं असेल आज? आणि जे गोविंदा 3-3 महिने प्रॅक्टिस करतात त्यांना काय वाटलं असेल? अहो, माझ्या घाटकोरमध्ये सगळा जो समाज आहे सगळे लोक विचारतात, राम कदम साहेब यावेळेस काय हंडीत आहे? त्यांना आवडतं म्हणून येतात ना. आम्ही काय सक्ती करतो का?
तर त्याच्यामुळे याचिकाकर्त्यांनी सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे. ठीक आहे, झालं आता यावर्षी होणार नाही, पण निदान पुढच्या वर्षी तरी झाला पाहिजे. आता हे आयोजक म्हणून मत मांडलं. आता प्रवक्ता म्हणून 2 मिनिटं फक्त बोलतो राजेंद्रजी. सरकारनं या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कायम सुवर्ण मध्य असला पाहिजे अशी भूमिका घेतली. पण तो आता यावेळेस कसा काढणार? खेळाचा दर्जा ह्याला मिळावा, खेळाचा दर्जा ह्याला मिळावा. नाही राम कदम, तो सुवर्ण मध्य यावेळेस कसा काढणार? विधानसभेत नाही, आता काढता येणार नाही. ऐका ना, काय म्हणतात? खेळाचा दर्जा मिळावा म्हणून मागच्या वेळेस सरनाईक साहेबांनी, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, अनेकदा सभागृहात त्यांनी मुद्दा मांडला, मीही अनेकदा बोंबाबोंब केली, गोंधळ केला, पण खेळाचा दर्जा मिळाला नाही. तो खेळाचा दर्जा आमच्याच कालावधीमध्ये विनोद तावडे साहेबांनी अत्यंत सकारात्मक पाऊल उचललं आणि नंतरचा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे. याही वेळेस सुद्धा अपघात टळले पाहिजेत, दुर्घटना होता कामा नयेत, ही सरकारची भूमिका आहे. आणि खेळही चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे, उत्सव हा थांबता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. आणि निश्चितपणे सरकारनं या बाबतीत सकारात्मक भूमिका भूतकाळातही घेतलेली आहे आणि भविष्यात देखील ती निश्चितपणे घेईल. आता समन्वय समिती काय म्हणते, त्यांची काय भूमिका आहे, मी, सरनाईक साहेब, आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेब, आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत बसू आणि त्यांची जी काही भूमिका आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर. परंतु हा उत्सव आम्ही कुठल्याही प्रकारे मराठमोळा सण आहे, हा ही आमची संस्कृती आहे. मुंबई ठाणं हे पंढरी आहे दहीहंडीचं, आम्ही ते बिलकुल बंद होऊ देणार नाही. भले 4 थर 5 थर काही असू द्या, परंतु आम्ही भांडण जे आहे आमचं ते चालूच राहील. आम्ही त्यासाठी लढाई करायला तयार आहोत आणि आम्ही त्यासाठी उत्सव चालू राहणार. निश्चितपणे आम्ही हे उत्सव बंद होऊ देणार नाही. बिलकुल. पण कात्नेश्वर साहेब, राजेंद्रजी अपघात आणि दुर्घटना होऊ नये, लहान मुलांच्या बाबतीत जे चुकीचं घडतं ते घडू नये, अशा प्रकारची सरकारची भूमिका ही केंद्रस्थानी असेल. मुळात पहिल्यांदा अपघात होता कामा नये, राहणार आहे. पण कात्नेश्वर साहेब, आता याच्यात पुढे आपल्याला कोर्टात काय भूमिका घ्यावी लागेल? ह्या खेळ राज्यातली ही संस्कृती आणि या संस्कृतीचा वारसा पुढे जतन करायचा असेल, जर स्पेनचे कॅसलर्स येऊन आपल्या गोविंदाकडनं काही गोष्टी शिकून जागतिक पातळीवरती या खेळाचं प्रदर्शन करत असतील, तर आपण कोर्टापुढे काय मुद्दे स्पष्टपणे भूमिकेतनं मांडले पाहिजे? नाही, आता मी सर्वप्रथम असं म्हणू शकेल की आज कोणतंही गोविंदा पथक किंवा गोविंदा मंडळ हे कोर्टापुढे नव्हतं. आज यांनी असा विचार करावा की जेव्हा अंतिम सुनावणी होईल केसची, तेव्हा यांनी कोर्टापुढे यावं, त्याच्यामध्ये अर्ज करावे आणि या सर्व मुद्द्यांचा उहापोह करावा. सरकारतर्फे आम्ही जे लोकहितावह असेल ती बाजू आम्ही नक्कीच मांडणार. आपण मोठमोठे सिनियर ॲडव्होकेट्स उभे करणार, पण कुठे ना कुठे सरकारतर्फे आम्ही जे सांगू त्याला ती एक बाजू असणार आहे, याचिकाकर्त्यांची एक बाजू असणार आहे आणि गोविंदांची एक बाजू असणार आहे. या तिन्ही गोष्टी जेव्हा कोर्टापुढे येतील त्यानंतरच कोर्टाचा निर्णय येईल. आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला ही संधी आहे. यावर्षी जे निर्देश दिलेत त्यानुसार दहीहंडी होईल, पण आपल्याला ऑक्टोबरमध्ये सर्व बाजूंनी परिस्थिती कोर्टाला सांगता येईल आणि कोर्टाकडून आपल्याला योग्य त्या निर्णयाची अपेक्षा ठेवता येईल. बरोबर, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. आपला वेळही संपलेला आहे. मात्र यापुढे आता ऑक्टोबर महिन्यात कोर्टापुढे जी सुनावणी होईल, जसं आता प्रताप सरनाईक म्हणाले की संदीपने आता पार्टी व्हायला पाहिजे, तशा सगळ्याच दहीहंडी सगळे जे मोठे गोविंदा पथक आहेत त्यांना आम्ही विनंती करू, हवं तर आयोजक म्हणून या वर्षीचा जो दहीहंडीचा खर्च आहे, जो आम्ही दहीहंडीच्या मोठ्या बक्षिसांच्या रकमेसाठी जाहीर केलं, ती रक्कम आम्ही भले सुप्रीम कोर्टामध्ये खर्च करू, पण ह्या जे गोविंदा पथक आहेत मोठमोठी जे सुरक्षिततेची काळजी घेतात त्यांना आम्ही पार्टी करण्यासाठी परावृत्त करू. महिला बिलकुल, कारण या सगळ्यांनी मिळून जर तिथे जाऊन प्रतिनिधित्व केलं. आणि 10 सेकंद घेतो राजेंद्रजी, फक्त 10 सेकंद घेतो. सगळ्या महाराष्ट्रातल्या आयोजकांना माझी एवढी विनंती आहे, या निमित्तानं जो काही पैसा वाचणार आहे तो त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जलयुक्त शिवारासाठी द्यावा आणि सगळ्यांनीच पुढाकार घेऊन द्यावा, जेणेकरून या निमित्तानं म्हणजे एक वाईट तर वाईटात चांगलं कसं शोधायचं, तर सगळ्या आयोजकांनी महाराष्ट्रातल्या जलयुक्त शिवारासाठी हा निधी मोठ्या मनानं द्यावा
हरकत नाही, हरकत नाही. चांगली सूचना तुम्ही मांडली आहे, चांगली सूचना तुम्ही मांडली. धन्यवाद. आपणही आवाहन करा राजेंद्रजी. बिलकुल बिलकुल आवाहन करा. सगळ्यांनीच केलं. आयोजक करतील नावं दाखवा टीव्हीवर. राम कदम जागर पाण्याचा सगळ्यात पहिले आयबीएन लोकमतनीच केला, त्यामुळे जलयुक्त शिवारात जोरदार पाणी साठलेलं दिसतं. त्याची दखल पण सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणून आता आम्ही पुढे जागर पैसे जलयुक्त शिवाराला त्यांना आपण प्रोत्साहन द्यावं ही विनंती. बिलकुल बिलकुल सगळ्यांना आपण देऊ, त्यात काहीच हरकत नाही. रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार म्हणून जाहीर करतात आणि ती रक्कम पोहोचत नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं सुद्धा आवाहन करा ना तुम्ही. सरकारने या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. धन्यवाद. वेळ संपली माझी. पण जसं आत्ता कात्नेश्वरकर म्हणाले की सगळ्याच दहीहंडी पथकातल्या प्रतिनिधींनी जर समजा कोर्टात येऊन त्यांचे जे मुद्दे आहेत, जे चर्चेत आत्ता आपण म्हणतोय ते कोर्टासमोर जर मांडले तर कदाचित याच्यातून एक चांगला तोडगा निघू शकतो आणि कोर्टापुढे आपण आपली बाजू मांडून या खेळाला दर्जा मिळवून घेऊ शकतो. आता ती पावलं उचलण्याची हीच वेळ आहे. इथंच थांबू. हा फक्त आयबीएन लोकमत.